दादा साहेब तुमचा डबा बाहेर ठेवलाय बघा. येतो मी. काय झालं पायलट? असं गप गप काय असतो? खुश नाहीस? खुश होण्यासारखं काही झालंच नाहीये. पण होय का? पण मी तर लय खुश आहे मग पायलट. का? कारण माझा नवरा निवडणूक लढवणार नाही आणि तो हारणार बी नाही, म्हणून खुश आहे सुमी. पायलट काय झालं? तुला नाही झाली का खुशी? मला फार दुखवलंय का सुमे? तिची काय अवस्था झाली असेल ना याची कल्पनाच नाहीये तुला. तिचं जे स्वप्न होतं ना तेच गेलंय. फार वाईट वाटत असणार आहे ग. आणि या सगळ्याचं कारण मी आहे. तुला माहितीये मी मम्माला आजपर्यंत जे काही मागितलं ते सगळं मम्मानी मला दिलंय. आणि आज तिनं माझ्याकडे फक्त एक गोष्ट मागितली तर मी तीही तिच्या मनासारखी नाही केली. पायलट तुला वाईट वाटले तर मला बी वाईट वाटले बघ. मला नाही झालेली कसली खुशी. सुमे अगं तू खुश झालीस तरी माझी काहीच हरकत नाहीये. आणि तसंही मम्माला हरवणं ही छोटी गोष्ट नाहीये. तू ठरवलंस ना तर तूही मला मुख्यमंत्री करू शकशील. मला नाही कळत बाबा राजकारणातलं. पण कळत नसताना पण ताई मॅडमनी हरवायचं म्हणजे साधी गोष्ट नाही सुमी. सुमे तू आणि मम्मा एकत्र आलात ना की मी नक्की मुख्यमंत्री बनेन. तुम्ही दोघी या ना एकत्र. आपण खरंच एकत्र चांगलं काहीतरी करूया. मला कळते बरं का तुझं राजकारण. तुझ्या मम्माला वाईट वाटले म्हणून म्हणतेस का नाही तू? अगं नाही नाही मी खरंच मनापासून बोलतोय. खरंच की सुमी, दोघी पण एकत्र या की ग. उगाच घरातल्या घरात खुन्नस कशाला? बबन मी घरातल्या माणसांना कशाला देऊ खुन्नस? पायलट आता सासूबाईंचा राग घालवायचा म्हणजे मला त्यांची माफी मागायला लागणार बघ. तू माफी मागणार नाहीस कारण तुझी काहीच चूक नाहीये. का नाही मागणार? आपल्या माणसासाठी मी एवढं बी करणार नाही का? पायलट तू उदास राहिल्यावर मी कशी खुश राहीन र? तुझ्यासाठी मी सासूबाईंची माफी मागते, मग तर झालं. तू खरंच माफी मागणार? हा, मला तात्यांनी मोठ्यांचा आदर राखायला शिकवलाय. आता सासूबाई मोठ्या बी आहेत आणि घरातल्या बी. मग मी सासूबाईंचा आदर राखणार आणि त्यांची माफी मागणार. 2 मिनिटात त्यांचा राग घालवते की नाही बघ असत. चल मग आता लगेच. आता जेव तर आधी. नको बबन तू जेवून घे आणि ऑफिस पण सांभाळ. आम्ही आलोच. हा चल. माफ करा होता मॅडम, माफ करत आहे मॅडम, माफ करा. काय सुरेशराव, आता माफी मागून काय उपयोग आहे? अहो मोठमोठे आमदार खासदार ताई मॅडमच्या पायात असतात. आणि तुमची मुलगी कोण? कुठली तुमची मुलगी? आणि ती ताई मॅडमला उलटून बोलते. माझ्या सुमेकडनं चूक झाली ताई मॅडम, तिची चूक पदरात घ्या. मी माफी मागतो तिच्या बदल्यात. मोठ्यांचा आदर कसा राखायचा हे शिकवलं नाहीत वाटतं तुम्ही तुमच्या मुलीला. हेच संस्कार केलेत का तुम्ही तिच्यावर? ताई मॅडम एवढी चूक पदरात घ्या, हो पदरात घ्या. एवढी चूक? सुरेशराव, एक नाही 1000 चुका केल्यात तुमच्या मुलीनी. अहो समोरच्याची लायकी काय, आपली लायकी काय, याचा जरा तरी विचार करायचा ना. तुमची लायकी नसताना मी माझ्या मुलाचं लग्न तुमच्या मुलीशी लावून दिलं, त्याचं हे फळ देताय का आम्हाला? तुमच्यासारख्या फाटक्या माणसाच्या मुलीला एवढं मोठं सासर मिळालं ना, त्यामुळे माजली येते. आजपर्यंत ह्या घरात माझ्याकडे कुणी नजर वर करून बघायची हिंमत सुद्धा नाही केली. आणि थेट ताई मॅडमला लढते तुमची मुलगी, उलट सुलट बोलते. अहो घोटाळा करून इलेक्शन जिंकली ती. नाही मामासाहेब, आमची सुमे खोटेपणा करणार नाही, हो कधीच कधीच करणार नाही. बघ बघ नरसू, अजूनही यांची मुलगी बरोबर आणि आम्ही चूक. नाही नाही होत आहे मॅडम, तुम्ही तुमच्या विरोधात उभी राहिली हीच तिचं चुकलं. सुरेशराव, एक नाही 1000 चुका केल्यात तुमच्या मुलीनी. अहो लहानपणापासून तुम्ही लाड केलं ना तिचे, त्यामुळे हे असं वागते ती. सुरेशराव, मी असतो ना तुमच्या जागी तर एक कानाखाली मारली असती आणि ताई मॅडमची माफी मागायला लावली असती तिला मी. संसार म्हणजे काय पोरखेळ वाटला का तुमच्या मुलीला? बघा असंच वागत राहिली ना
तर तिचा संसार मोडे ना. नाही नाही हो, माफ करा हो, तिला माफ करा. तिचा बदल्यात मी माफी मागतो. तिला माफ करा, तिला माफ करा हो, तिला. अहो उठा हो. असे पाया नका पडू. उठा बरं नरसू. अरे सुरेशराव असं काय करताय? उठा 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 उठा. तात्या काय करताय तुम्ही? पाय कशाला पडताय? ग बस तू. तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? मोठ्या माणसाने कसं बोलायचं ते कळतं काय? काय झालं? मी काय केलं? वर तोड करून मलाच विचारतेस? अगोदर माफी मागताय मॅडमची. माफी? माफी का म्हणून? माझं काय चुकलं? काय चुकलंय? माफी माग म्हणतो ना मी तुला. राहू द्या हो, राहू द्या. राहू द्या कसं? मी असले संस्कार केले नाहीत ताई मॅडम तिच्यावर. तात्या काय झालंय? सुमीनं घरातल्या मोठ्या माणसाचा अपमान केलाय. मी असलं काय शिकवलं नाही हो जावळा पोतीला, असलं काय शिकवलं नाही. तात्या तुम्ही शुद्धीत आहे का? काय बोलता? काय कळतंय का तुम्हाला? सुमन, अगं तुझ्यापेक्षा मोठेच सुरेशराव. असं बोलून त्यांचा अपमान करू नकोस. मामासाहेब तुम्ही जरा गप्प बसा. आमचं चाललंय. सुमे आधी माफी मागायची. कसली माफी? मी का मागू? तू माफी माग म्हणलं ना सुमे, माग माफी. भरत, मागे अमृत आहे का बघ. हो. समर आहे का वर टेरेसवर? नाही ना, फोन पण लागत नाहीये तिचा. अरे मग ही गेली कुठं? तेच तर कळत नाहीये. साहेब अख्ख्या गावात चक्कर मारली मी, पण कुठं सापडून झाली असं मी. कुठे गेली हे न सांगता? फोनही लागत नाही यार तिचा. सगळीकडे बघा, बंगल्याच्या आजूबाजूला पण बघा. चल चल बाबा. समर, सुरेशरावांना फोन केलास का तू? हो, त्यांचाही फोन लागत नाही. अरे मग परत लावून बघ ना. नाही म्हणजे कधी कधी रेंज नसते ना. समर, मी तर काय माफी मागायला सांगितलं नव्हतं त्यांना. त्यांचं त्यांनाच वाटलं. आणि खरं तर ताईने अडवलं होतं त्यांना. हो ना समर, सुमनचा हा तापटपणा एक दिवशी अंगलट येणार आहे. हा बनलं तर त्याला थोतलं. तू तर थापाले नाही तुम्ही मॅडम. अरे सापडले नाहीत काय? जा बघ जा अजून. माझी सून गायब आहे आणि असं शांतपणे येऊन काय सांगतोयस? जा बघतो. आलोस, मी पण आलोस. इकडे या जरा. अहो ही पोरगी आधीच तापट आहे. तिनं जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं नसेल ना. आणि तसं जर झालं ना तर तुम्ही थेट तुरुंगातच. अगं बाई शुभ बोल जरा. आणि तुम्ही जर तुरुंगात गेला तर माझ्या पोराचं काय? मम्मा, हा काय रे, सापडली का? नाही मी तर रस्त्यावर पण बघितलं. सुमीची सायकल सुद्धा इथंच आहे. अरे मग गेले कुठं? नरसू काही कर पण सुनबाईंना शोध. हा ती जर सापडली नाही ना तर मी अन्नाचा एक कणही खाणार नाहीये. समर, आता एकच ठिकाण, सुमीचं घर. जाऊन बघून येतोस का तू? हो, तिकडेच निघालो तुम्ही. आलोस. मोठे साहेब, समर साहेब सापडले. सुमी मॅडम सापडले. कुठे? बंगल्याच्या आमराच्या पण मागे बसलेल्या, दिसल्याच नाहीत लवकर. आलोस मी जाऊन. ताई, या खानावळवालीने आज कंप्लीट गॅसवर ठेवलं होतं, पण सापडली. जीव भांड्यात पडला. सुटलो. हो रे बाबा.
सुमे आधी माफी मागायची. सुमे 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 शांत हो बघ आधी. शांत हो बघ. पायलट तूच सांग काय चुकलं माझं तात्याने असं का केलं. सुमे अगं तात्यांचा काहीतरी गैरसमज झालेला असेल. आपण समजावू ना त्यांना नंतर. तू आधी रडायचं थांबव बघ. पायलट सासूबाईंचा अपमान बाबा असं काय बी केलं नाही. हो माहितीये मला. मी घरात सगळ्या मोठ्या माणसांचा आदरच केलाय. माहितीये मला सुमे. पण तात्यांना असं का वाटलं. आयुष्यात पहिल्यांदा तात्याने माझा हात उचललाय. सांगितलं ना तात्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. आपण बोलूया त्यांच्याशी. पायलट तात्यांनी असं कुणाच्या बी पायावर डोकं टेकणं मला अजिबात पसंत नाही. अगं पण मम्मानी पाया पडायला सांगितलंच नव्हतं. तात्याच माफी मागायला आले होते. खरंच अगं मी विचारलं मम्माला. तात्याच्या मनात कुणीतरी भरवलंय. भरवलंय किंवा तात्यांनाच वाटतंय. आपण विचारूया त्यांना नंतर. रडायचं थांबवा रे तू. मला तात्याने सासूबाईंची माफी मागायला सांगितल्या. पण मम्माला तू माफी मागावी असं काहीच वाटत नाहीये. आणि तू का माफी मागावीस. त्यांच्या मनात राग आहे माझ्याबद्दल. मम्मा नाराज आहे पण रागवली नाहीये. जे असेल ते असेल. मी माफी मागून विषय मिटवणार. आणि हे नक्की. आई त्या खानावळीला अशी कानाखाली बसली ना तेव्हा मला अशा गुदकुल्या होत होत्या. गुदकुल्या. हो ना, फार आगाऊपणा करत होती. चांगली अद्दल घडली तिला. आता याच्या पुढे कशी नरम येते बघ. का नाही येणार. नरम आलीच पाहिजे. इथून पुढे माझ्यासमोर एकही शब्द बोलायची तिची हिंमत झालीच नाही पाहिजे. ताई तुझी माफी मागितल्याशिवाय मी सुट्टी घेणार नाही ताई. माझ्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे तिने. अगं डोकं काय, तुझ्या पायाशिवाय नाक रगडेल ती. बघ तू. मला बोलायचं होतं जरा. सुमन, ताईला परवानगीशिवाय तिच्या खोलीत जायला आवडत नाही, माहिती आहे ना तुला. नरसू तिला कोणी मॅनर्स शिकवलेच नसतील. तिला कसं कळणार. ते खरंच म्हणा. सासूबाई माझं चुकलं. जाणते अजाणतेपणे तुम्हाला दुखवल्याबद्दल मला माफ करा. इथनं पुढे तुमचा अपमान होईल असं काहीच वागणार नाही मी. बस एवढी बार मला माफ करा. अगं सुमन, ठीक आहे ना. लहान मुलं कधी कधी चुकतात. नाही म्हणजे कधी कधी लहान तोंडी मोठा घास होतो. एवढं काय मनावर घेतेस. नाही, मला तुझी माफी नको. ताई
अगं तिची चूक झाली आहे म्हणून माफी मागते सुमन. नरसू, चूक झाली म्हणून काय झालं? सुमन सुद्धा आपलीच आहे ना. मग तिला माझ्या समोर नाक रगडायची काहीच गरज नाही. सुमन, हे बघ, झालं गेलं सगळं विसरून जा. तुला तुझी चूक कळली यातच आलं सगळं. फक्त चुका सुधारून घेता आल्या म्हणजे झालं. ताई, पण आता चूक कशी सुधारायची? अरे फारच सोपं आहे नरसू. आपल्या समोरला विधानसभेला उभं करायचं. सुमन, तू आणि मी समोरच्या पाठीशी उभं राहूया. सासूबाई, मी तुमची माफी मागते. ठीक आहे, पण पायलटला इलेक्शनसाठी उभं करावं असं कधीच म्हणणार नाही मी. अगं आत्ताच तर तू चूक मान्य केलीस आणि ताईची माफी मागितलीस ना. होय, पण मी माफी मागितली ती फक्त तात्यांसाठी. आणि सासूबाई, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही उभं करा तुमच्या पोराला. पायलटला इलेक्शन लढवायचं तर लढवू द्या, माझी काय हरकत नाही. पण मी पाठिंबा देणार नाही. आणि समोर उभा राहिला तर विरोध नाही करणार. ठीक आहे. ताई, आता काय करायचं? आता काय? अरे नरसू, फारच सोपं आहे सगळं. ती विरोध करणार नाही म्हणजे होकार असल्यातच जमाय. आता समरला समजावायचं आणि विधानसभेला उभं करायचं. तुला काय अक्कल फिक्कल आहे का नाही? मोठ्या माणसाने कसं बोलायचं ते कळतं काय? वर तोड करून मलाच विचारतेस? आम्ही तर माफी मागताय मॅडमची. सुरेश, हायस का बाबा घरात? का झाला गायब? सुरेश, हायस का घरात? सुरेश, सुरेश अरे काय करतोस तू? यायला लागले काय तुला? बबन्या, हात सोड माझा तू. या हातात लय पाप केलंय रे बबन्या. या हाताला शिक्षा झालीच पाहिजे. अरे कसलं पाप? काय केलंस तू? बबन्या, या हात नसुमीवर उचललाय रे. म्हणून यात ठेवायचंच नाही, मला जाळून टाकायचं. ठेव सोड. काय करतोस तू? खरंच तुला याड लागलंय ना का? का म्हणून उचललास तर सुमीवर हात तू? बबन, मी लय चुकलोय रे. नसुमीवर हात उचला नव्हता पाहिजे, पण उचलावं लागलं रे. अरे पण का? अरे माझ्या चिमणीचा संसार वाचावा म्हणून. येडायस कर तू. तिच्या संसारासाठी गाढवाच्या वरच राबलायस, मर मेलायस तू. आणि आता सुमीवरच हात उचललास होय? अरे माझी अक्कल हिरवड करायला गेली होती रे. मला काय सुचलं नाही बघ. मला फक्त एकच माहिती आहे, माझ्या सुमीचा संसार वाचावा. तिला कसलाही ताप झाला नाही पाहिजे बघ. लय चुकलं रे, माझं लय चुकलं. आता माझा सुमीने जीव घेतला तरी चालेल बघ. तू येड्या. मी तुझा कशाला जीव घेईल? मला तर आता असं वाटतंय त्याच्यापेक्षा डेंजर काहीतरी करल सुमी. काय करल र?
मी काय करू रे बाबा आता? पण तुम्ही काय करल त्याच भ्या वाटतंय मला सुरेश. सुरेश